चटपटीत कारले फ्राय बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो कारले घेतले आहे। कारले आपल्याला एकदम हिरवेगार घ्यायचे आहेत, नरम असले की ते आतमधून लाल निघतात म्हणून आपल्याला हिरवे वापरायचे आहेत। तर आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे। तर यामधील एक कारलं घ्यायचं, याची देठ आपल्याला काढून घ्यायची आहेत। हे कारलं माझं असं आहे, थोडेसे लांबट पण असले तरी चालतात। तर याचे देठ आपल्याला असे बाजूला काढून घ्यायचे आहेत। हे पूर्ण पांढरं शुभ्र कारलं आहे, दोन्ही साईडचे देठ बाजूला काढायचे आहेत आणि असं मध्य भागून कापायचं, कारण आपल्याला आतमधल्या बिया पण काढायच्या आहेत। असे दोन भाग केलं ना, दोन्हीचे पण दोन भाग करायचे। याच्यामधील आपल्याला बिया काढून घ्यायचे आहेत। ह्या पूर्ण बिया एका चमच्यानं काढून घ्यायच्या। अशा बिया काढल्यामुळे थोडे कारले कापायला नरम जातात आणि भाजी पण म्हणजे आपण जे बनवतो ना पदार्थ तो चांगला पण होतो आणि कारल्याचा कडवटपणा पण ह्या बिया काढल्यामुळे कडवटपणा खूप कमी होतो। आता या कारल्यामधील म्हणजे पूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत। तर याला आपण अशा लांबट शेपमध्ये कापायचं आहे। जर तुम्हाला लांबट कापायचे नसतील तर तुम्ही गोल आकाराचे पण कापू शकता। गोल आकाराचे म्हणजे कसे कापायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे असं घ्यायचं, अर्ध्या भागाचे अर्धे अर्धे गोल कापायचे, पण बीचमधून मध्य भागातून कापायचंच आहे। हा अख्खा कारला आहे तरी याचे पण आपण असे लांबट स्लाइस करू शकतो, ते पण चालतात। तुम्हाला जसे आवडतील तसे करा तुम्ही। मला एवढ्या साईजचे करायचे होते म्हणून मी एवढे केले। जास्त लांबट पण नाही आहेत आणि जास्त कमी पण नाही आहेत, एकदम परफेक्ट असे कापून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फ्राय करते वेळी पण त्रास होणार नाही म्हणून असे कापले आहे। हे अर्धा किलो कारले मी पूर्ण कापून घेतलेले आहेत। हे अशा लांबट स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत आणि याचा आणखीनच करवटपणा जाण्यासाठी इथं अर्धा ते पाव चमचा असं मीठ लावायचं आहे। चांगलं हातानं चोळून मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की यामधील कडूपणा बऱ्यापैकी कमी झाला पाहिजे। कारण आपण लहान मुलं कारली खात नाहीत ना, असं मीठ ते लावून ठेवलं, थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवलं ना, कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि मुले देखील कारली खायला लागतात। तर हे मीठ असं पूर्ण फोडींना लावून झालं की आपल्याला काय करायचं आहे, 5 ते 10 मिनिट असंच ठेवायचं आहे। झाकण नाही लावायचं, असं उघडच ठेवायचं आहे, कारण की यामधील कडू पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। कारल्याला मीठ लावून 10 मिनिट झालेले आहेत आणि हे पाणी असं बऱ्यापैकी सुटलेलं आहे। तर आता आपल्याला इथे हे पिळून घ्यायचे आहेत कारले। या एखाद्या अशा कापडावर पिळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पातळ कापड आहे, कॉटनचं कापड घ्यायचं, कुठलंही पातळ कापड चालेल, कारण हे पाणी आतमधून बाहेर आलं पाहिजे। याला असं कापडाला पूर्ण गोल करून गाठ बांधून घ्यायची अशी वरती, असं भांडं ठेवून या भांड्यामध्ये हे पाणी पिळून घ्यायचं आहे। हे पाणी गळायला लागले ना, असं पिळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी, आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। ह्या पाण्याचा आपण ज्यूस म्हणून पण वापर करू शकतो। डायबिटीज लोकांसाठी खूप चांगला आहे, म्हणून कारले कापल्यावर मीठ थोडंसं कमी लावायचं, कारण खारट पाणी जास्त आलं ना तर यामध्ये काय करायचं, अर्धा ग्लास पाणी मिक्स करून 2 ते 3 दिवस डायबिटीज लोकांसाठी किंवा त्वचा रोग कोणाला असेल किंवा अंग खाजत असेल त्या लोकांनी हे पाणी पिऊ शकता। आता कारल्यामधील पाणी पूर्ण पिळून काढलेलं आहे आणि आपण इथं पाण्याचा वापर केला नव्हता बिलकुल। हे फक्त कारल्याच्या अंगचं पाणी सुटलेलं बाजूला आलेलं आहे आणि आपल्याला इथं कारल्याला बिलकुल पाणी लावायचं नाही, फोडीला फक्त मीठ लावून करायचं आहे, कारण आपल्याला 10 ते 12 दिवस कारली फ्राय स्टोअर करून ठेवायचे आहेत। जर पाणी लावलं तर 1 ते 2 दिवसातच संपवावं लागेल, पण आपण 10 ते 12 दिवसासाठी हे तोंडी लावण्यासाठी सहज ठेवू शकतो। आता हे बाजूला काढून घेऊ भांडं आणि या फोडी बघा किती कोरड्या झाल्यात, मी तुम्हाला दाखवते। ह्या कारल्याच्या फोडी एकदम कोरड्या झालेल्या आहेत। हे बघा, असं आता हाताने सुद्धा आपल्याला जरा सुद्धा ओलसर लागत नाहीत। तर काय करायचं आहे, आपल्याला याला आता फ्राय करून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये मी तेल घेतले आणि तेलाला चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण जे कारले कोरडे करून ठेवलेले होते ना ते घालायचे, असे थोडे थोडे घालून तळून घ्यायचे, कारण तेल गरम असल्यामुळे हे उडू शकतात। चांगलं एकदम कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजेच की तळून घ्यायचं आहे। थोडासा रंग वेगळा होईपर्यंत तळायचा आहे आपल्याला इथे। या कारल्याच्या फोडींना मी 2 टप्प्यामध्ये चांगलं क्रिस्पी तळून घेतलेलं आहे। तर याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे 2 ते 3 कांदे मी असे उभे स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। या कारल्याच्या फ्रायला असे उभे कांदे लागतातच आणि याच्यामुळे एकदम टेस्ट चांगली येते, म्हणून हे कांदे पण आपल्याला इथे तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत। या गरम तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे पण एकदम गॅस स्लो ठेवूनच कांदे पण फ्राय करायचे आहेत आपल्याला इथे आणि कांद्याला पण चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे लाल रंग येईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे। इथे कांदे पण चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत। तर आता कांद्याला काढून आपल्याला कारल्याच्या प्लेटवरतीच ठेवायचं आहे, म्हणजे ज्या कारल्याच्या फोडी फ्राय करून घेतलेल्या आहेत ना त्या एकत्रच ठेवायचं आपल्याला। हा फ्राय केलेला कांदा आपल्याला ते फ्राय केलेल्या कारल्याच्या फोडीवरती काढून घ्यायचा आहे आणि याला चांगल्या प्रकारे असं दोन्ही हातांनी मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगले कांदे मिक्स करून घ्यायचं
दोन्हीचा फ्लेवर आपल्याला खातेवेळी एकदम मस्त येतो। आणि कोणाकोणाला कसं असंच खायला आवडतं, त्याने असंच खाल्लं तरी चालतं। काय करायचं, याच्यावरती अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं म्हणजे आपण मीठ लावलेलं होतं पण इथं मीठ थोडंसं लागेल, याच्यावरती शिंपडून असं मिक्स करून पण खाऊ शकता। पण याला मी आणखीनच चटपटीत बनवणार आहे। चला तर याला आपण चटपटीत बनवून घेऊ। हे तळून घेतलेल्या कढईतलं मी पूर्ण तेल बाजूला काढले आणि फक्त 1 चमचा तेल, गरम तेलच आहे। ह्या गरम तेलाला थोडंसं आणखीन गरम केले, तळलेल्याच कढईमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथं पाव चमचा जिरे वापरायचे आणि इथं हा कढीपत्ता चटकायला लागला ना, त्यामध्ये हे कारले फ्राय तळून घेतलेले कारले घालून घ्यायचे। आता या कारल्याच्या वरती आपल्याला ही कमी तिखटवाली लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। हे अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि भरपूर प्रमाणात इथं कोथिंबीर टाकायची आहे, कारण यांचा फ्लेवर खूप चांगला येणार आहे। याला गरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। एका चमच्यानं नाही जमलं तर आपण 2 चमच्यानं असं नूडल्स कसे करतो त्या पद्धतीने पण केलं तरी चालतं, कारण मसाले याला लागू झाले पाहिजे सगळे। आणि जर इथं मिठाची गरज भासली तर मीठ टाकायचं आहे आपल्याला। मी मीठ आधी लावून ठेवल्यामुळे आपल्याला मिठाची गरज शक्यतो पडणार नाही, आणि जर कोणाला जास्त मीठ आवडत असेल तर थोडंसं वापरू शकता। हे चांगल्या प्रकारे मसाले मिक्स झालेले आहेत आणि हे आता चांगल्या प्रकारे फ्राय पण झालेलं आहे, तर याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी कारले फ्राय झालेले आहेत। कुठल्याच पिठाचा वापर न करता एकदम क्रिस्पी बनलेले आहेत। तुम्ही लोणचं, पापड तर तोंडी लावायला खातातच। अशा पद्धतीने कारले फ्राय जर तुम्ही करून ठेवलं तर ते 10 ते 12 दिवस आरामात टिकतात। अशी कारले फ्राय करून खाल्लात तर ते जरा सुद्धा कडू लागत नाहीत, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका।